नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सडोलीतील मेळाव्यात राहुल आणि राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वीज माफीचं सांगितलं, पण कर्जमाफीच्या मुद्द्याला दिली बगल। मराठा समाजानं मागितलेल्या जागेवर जाऊन ही जागा मराठा समाजाची आहे असा फलक लावत जागा मराठा समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करणार। आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या जागेबाबत मराठा समाज उद्या आंदोलन करणार। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन। गगनबावडा ते कळे मार्गाची पुन्हा चाळण, वाहनधारकांच्या त्रासात भर। आणि मराठी तरुणांनी राजकारणाच्या पलीकडचा विचार करत विविध क्षेत्रात अग्रेसर राहावं, प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांचं आवाहन। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। करवी तालुक्यातील सडोली खालसा इथं झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफी संदर्भात घोषणा करतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांनी वीज माफी केल्याचं सांगत यापूर्वी झालेल्या कर्जमाफीमध्ये कर्ज न भरणाऱ्यांचा फायदा झाल्यामुळे लोकच कर्जमाफी नकोयत असं म्हणतात असं सांगितलं। या मेळाव्यात त्यांनी जिल्हा परिषदेनंतर आता विधिमंडळ राहुल पाटील यांची वाट पाहतंय असं सूचक वक्तव्य केलंय। करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं पक्षप्रवेश आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल आणि राजेश पाटील यांचं स्कार्फ गळ्यात घालून पक्षात स्वागत केलं। यावेळी बोलताना नामदार अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना तुमच्या मनात जे आहे ते भविष्यात करू असं सांगत जिल्हा परिषदेनंतर विधिमंडळ राहुल पाटील यांची वाट पाहतंय असं सूचक वक्तव्य केलं। नामदार अजित पवार यांच्या भाषणाअगोदर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं भाषण झालं। त्यांनी आपल्या भाषणात दादा कर्जमाफीबद्दल बोलतील असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात नामदार अजित पवार यांनी यापूर्वी झालेल्या कर्जमाफींची माहिती देत कर्ज न भरणाऱ्यांचीच कर्ज माफ होत आहेत, त्यामुळं लोकच कर्जमाफी नको असं म्हणतायत असं सांगत कर्जमाफीबद्दल बोलणं टाळलं। त्यांनी वीज माफी, लाडकी बहीण योजनेसह केंद्र सरकारच्या योजनांचे दाखले दिले। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी नवीन राजकीय वाटचालीसाठी सज्ज झालो आहोत असं सांगत आपली कोणतीही अपेक्षा नाही, कार्यकर्त्यांची कामं व्हावीत एवढीच अपेक्षा असल्याचं सांगितलं। यावेळी माजी आमदार KP पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, धीरज डोंगळे, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंग गायकवाड, सत्यजित पाटील, युवराज पाटील, सर्जेराव पाटील, भैया माने, शंकर पाटील वडणगेकर, तेजस्विनी पाटील, सरपंच अमित पाटील, PD धुंद्रे, भरत पाटील भुयेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित आणि तातडीच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं करण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय।
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित आणि तातडीच्या मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. अंगणवाडीची वेळ निश्चित करणं, मातृवंदनाचं काम जबरदस्तीनं करून घेणं, FRS योजनेसाठी मानधनाची तरतूद करणं, लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवण्याचं काम थांबवणं, ऑक्टोबर 2024 पासून थकीत असलेला प्रोत्साहन भत्ता देणं, मातृत्व रजेवरील सेविकांचं मानधन कपात न करणं, प्रवास भत्ता आणि बॅकग्राऊंड फॉर्मसाठी स्वतंत्र मानधन द्यावं अशा अनेक महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्यात. शासनाच्या ठरावानुसार हक्काचे लाभ अजूनही प्रत्यक्षात न मिळाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे आणि सचिव शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनाही निवेदन देण्यात आलं. मागण्या वेळेवर पूर्ण न झाल्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. आता जिल्ह्यात सर्किट बेंच देखील स्थापन झालंय. यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि भविष्यदृष्टी ठेवून करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कामात वेळ काढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करू असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे आणि शिवाजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश दिले. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नये. मंदिर परिसर आणि आतील नूतनीकरणाची कामं करताना नैसर्गिक दगडांचा वापर करावा आणि गुणवत्तापूर्ण कामं करावीत अशा सूचना त्यांनी केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. आता जिल्ह्यात सर्किट बेंच देखील स्थापन झाले. यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि भविष्यदृष्टी ठेवून करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. कामात वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी वेगवेगळे प्रस्ताव सादर न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 3 किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंची तपासणी करून आवश्यक भूसंपादन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाहू मिलमधील प्रस्तावित शाहू स्मारकासाठी वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाबाबत त्यांनी तातडीनं प्रक्रिया राबवण्यासाठी दूरध्वनीवरून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, किल्ले पन्हाळा युनेस्को जागतिक वारसा स्थळ, IT पार्कसाठी शेंडा पार्क इथली जमीन वाटप, कोल्हापूर क्रिकेट स्टेडियम, श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर विमानतळ भूसंपादन, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम, सारथी उपकेंद्र कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट इमारतीचं नूतनीकरण आदी कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला माजी आमदार राजेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, कोल्हापूर महापालिका आयुक्त K मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय. याच आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून विशेषतः आरोग्यवर्धिनी केंद्रामधील 13 प्रकारच्या सेवा प्रभावित झाल्यात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 19 ऑगस्ट 2025 पासून राज्यभर बेमुदत आंदोलन करत आहेत. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील 951 अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभागी झालेत. या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी तसंच पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवरील कर्मचारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, प्रोग्राम असिस्टंट्स, TB लॅब टेक्निशियन आदी कर्मचारी सहभागी झालेत. या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून विशेषतः आरोग्यवर्धिनी केंद्रामधील 13 प्रकारच्या सेवा प्रभावित झाल्यात. साथरोग प्रतिबंध, तपासणी आणि प्रसूती सेवा, नवजात अर्भक आणि बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, तपासणी आणि लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन आदी आरोग्य सेवांवर याचा परिणाम होतोय. हे आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान संघटनेचे कार्याध्यक्ष स्वप्नील गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनात आशा कुडचे, डॉक्टर स्मिता खंदारे, संदीप देसाई, डॉक्टर संतोष तावशी, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर संदीप पाटील, इंद्रजित तरवळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झालेत. आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवू. पक्ष कसा वाढवणार हे सांगायचं नसतं, मात्र पत्ते खोलायचे त्याच वेळी खोलू, अशी सूचक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि नव्यानं कराव्या लागणाऱ्या कामांसंदर्भात आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचं काम निकृष्ट झाल्याचं मान्य करत त्याची चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. यासह सर्वच कामं दर्जेदार झाली पाहिजेत याबाबत सूचना केल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान यापूर्वी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि 2 खासदार होते. आता मात्र पक्षवाढीचं आव्हान असल्याचं नामदार अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवू, पक्ष कसा वाढणार हे सांगायचं नसतं, मात्र पत्ते खोलायचे त्यावेळी खोलू, अशी सूचक भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होतं, पण गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्ट रोजीच वेतन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उड्डाणपुलासाठी भराव टाकण्यात येत असल्यानं पूर परिस्थिती निर्माण होतीये. याकडं त्यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी भराव टाकण्याऐवजी त्या ठिकाणी आर्च उभारावेत, ज्यामुळे पाणी वाहून जाईल. तसंच तांत्रिक विभागानं ही कामं पाहावीत असं सांगितलं. कोल्हापुरात IT पार्कसाठी 100 एकर जागेची मागणी केली आहे, मात्र ही जमीन कृषी विभागाची आहे. त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत सुचवण्यात आलं होतं. IT पार्कसाठी 3 ते 4 पर्यायी जागा बघितल्या आहेत. कृषी विभागांना त्या पर्यायी जागा सुचवलेल्या आहेत. त्या दृष्टीनं कोल्हापुरातील IT पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. IT पार्कचा स्टेटस असा आहे, आपण जिथं IT पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे 100 एकर आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे. माझ्या इथंच बैठक झालेली होती, मुश्रीफ साहेब पण होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, सगळेजण होते. ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे. आम्ही त्यांना म्हणालो की ह्याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो, पण ही जागा द्या. शेवटी ती जागा त्यांची आहे. मग मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जागा बघितलेल्या आहेत. त्यात सांगरूळची पण आहे. अशा वेगवेगळ्या जागा बघितल्यात आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा ही पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय, तुम्ही जावा. जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं 20 एकर का 22 एकर अशी काहीतरी 23 एकर जागा दिली. त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय, तिथं 5 एकर जागा द्यायची. शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला.
कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झालाय. मात्र या निधीतून झालेले रस्ते पावसाळ्यात वाहून गेलेत. 2-3 महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता चुकीच्या कामाबाबत कुणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कामाचा दर्जा तपासूनच संबंधित ठेकेदाराला बिलं दिली जातील. निकृष्ट काम असेल तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशा सूचना अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिल्या. दर्जेदार कामं झालीच पाहिजे, नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या. आम्ही अजिबात कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारण नाही. कामं तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्रात मी फिरत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात. त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं, इथं आयुक्त आहेत, आयुक्तांनी त्याची नोंद घ्यावी. आता इथं 100 कोटीमधले मला वाटतं 23 कोटी रुपये दिलेले आहेत. बाकीचे कोटी रुपये देणं आहे, आम्ही ते पाठवू. परंतु ते देत असताना रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे. आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही प्लॅन एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्क ऑर्डरपर्यंत या. पावसाळा संपला की आम्ही तुम्हाला ते निधी देतो आणि ती पुढची कामं चालू करा. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज मराठी माणसाच्या वसाहती प्रत्येक देशात आहेत. मात्र आपल्या ग्रामीण भागातला माणूस ग्रामपंचायत, जिल्हा परिषद याच्या पुढे जात नाहीये. प्रत्येकाला आमदार, खासदार व्हायचंय, पण उद्योग जगतात कुणी पुढे येत नाहीये. कुणाला रिस्क नकोय. परिस्थिती अशीच राहिली तर अर्थव्यवस्थेत मराठी मुलं कशी टिकणार असा सवाल कवी, चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी उपस्थित केलाय. ते महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं आयोजित दिनमान उत्सव साहित्याचा या उपक्रमामध्ये आयोजित मुलाखतीमध्ये बोलत होते. DY पाटील ग्रुप या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. कोल्हापुरात शाहू स्मारक भवन इथं दिनमान उत्सव साहित्याचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दिनमान उत्सव साहित्याचा या कार्यक्रमासाठी डॉक्टर DY पाटील ग्रुप हे मुख्य प्रायोजक होते. यावेळी गाभ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांची मुलाखत कवी अरुण म्हात्रे आणि अभिनेता सागर तळाशीकर यांनी घेतली. मुलाखतीत रामदास फुटाणे यांनी के अत्रे यांचं मी कसा झालो हे पुस्तक माझी पहिली प्रेरणा असं सांगितलं. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओनं मला घडवलंय. तत्पूर्वी विविध राजकीय आणि सामाजिकतेचं दर्शन देणाऱ्या कविता मी केल्या होत्या. कला शिक्षक म्हणून मी नोकरी करत असताना दादा कोंडके यांनी मला चित्रपट करण्याबाबत सुचवलं आणि मला वाट दाखवली आणि त्यानंतर मी सामना चित्रपट करण्याचं ठरवलं. समाजातील जातीव्यवस्था, निष्क्रिय असणारे सज्जन आणि त्यामुळं बोकाळलेला भ्रष्टपणा याचं दर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून सामना या चित्रपटाची निर्मिती केल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. प्रत्येक राजकारणी त्या जातीचा घाशीराम कोतवाल पाळतात आणि जो त्यांच्या आडवा येतो त्याचा मारुती कांबळे करतात आणि याचंच वास्तव दर्शन सामनामध्ये दाखवलंय. पण लोकांना सत्य दाखवणारे चित्रपट नको असतात. त्यामुळंच पहिली 2 वर्ष हा चित्रपट चालला नाही. त्यामुळं मी कर्जबाजारी झालो. भारत कधी कधी माझा देश आहे या कवितेचे प्रयोग अनेक ठिकाणी केले आणि या कर्जातून बाहेर पडलो. पण म्हणून आपणही 4 चौघांसारखं करायचं नाही असा चंगच बांधलेला. त्यामुळं नेहमी काहीतरी वेगळं करण्यालाच मी प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरीही परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. कारण इथला ग्रामीण भागातील मराठी माणूस अजूनही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपलीकडे गेलेला नाही. त्यामुळंच आपले प्रश्न देखील तेच आहेत. पण अशीच परिस्थिती राहिली तर या अर्थव्यवस्थेत मराठी मुलं कशी टिकणार असा सवाल त्यांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केलाय. यावेळी दिनमानचे संपादक विजय चोरमारे, अतुल जाधव, सतीश घाटगे, कुमार कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गांधीनगर बाजारपेठेत वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वाहनधारक भरधाव वेगानं वाहन चालवतात, त्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावर गतिरोधक तयार करावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इथं कापड तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी दररोज खरेदीदारांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. इथल्या मुख्य रस्त्यांवर दररोज 100 ते 150 ट्रान्सपोर्ट कंपन्यांची वाहतूक सुरू असते. काही दिवसांपूर्वी गांधीनगरमधील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वारानं दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळं गांधीनगर मेन रोडवर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींची वाहतूक सुरक्षितपणे पार पडावी आणि कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी हुपरी कोल्हापूर मेन रोडवरील उचगाव, गडमुडशिंगे आणि इतर गावांच्या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे त्वरित बुजवावेत. तसंच महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं पाहणी करून कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, शरद माळी, दीपक पोपटानी, दिलीप सावंत, दीपक अंकल, योगेश लोहार, बाळासाहेब नलावडे, सचिन नागटिळक, धर्मेंद्र मेघवानी, सुनील पारपाणी, रामराव पाटील, बाबूराव पाटील, वसंत पोवार, दत्ता फराकटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील गुढाळीतले कृष्णात नाना माळवी हे वृद्ध गेल्या 15 दिवसापासून बेपत्ता होते. आज भोगावती नदीपात्रात शिरगाव बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथले कृष्णात नाना माळवी हे गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबतची फिर्याद त्यांच्या कुटुंबियांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली होती. अखेर आज काही नागरिकांना भोगावती नदीवरील बंधाऱ्याच्या दरवाजात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अडकल्याचं निदर्शनास आलं. शिरगावचे पोलीस पाटील संजय कांबळे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी राधानगरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावर येऊन नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून रीतसर पंचनामा केला. मात्र मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यानं त्यांचा चेहरा ओळखून येत नव्हता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अवघड जात होतं. कृष्णात माळवी हे घरातून बाहेर पडताना त्यांच्या अंगावर फक्त पांढरी बनियन होती. त्यावरून कुटुंबियांना खात्री करून घेतल्यानंतर त्यांची ओळख पटली. मृतदेह सडल्यानं बंधाऱ्यावर शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. शिवसाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना ही आदर्शवत आहे. भविष्य काळात मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांसाठी आपण निश्चित मदत करू अशी ग्वाही सरोज आर्यन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक संजय शिराळकर यांनी दिली. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या शिवसाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, वडणगे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, सूरज आर्यन इंडस्ट्रीजचे HR हेड अमित पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या शिवसाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेली 23 वर्ष विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतंय. यंदाही मंडळानं या परंपरा कायम ठेवली आहे. कृषीराज सांस्कृतिक सभागृहात सरोज आयर्न इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक संजय शिराळकर यांच्यासह प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, वडणगे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, सूरज आयर्न इंडस्ट्रीजचे HR हेड अमित पार्टे यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना व्यवस्थापक संजय शिराळकर शिवसाई मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत या मंडळाच्या उपक्रमांना सदैव सहकार्य करू अशी ग्वाही दिली. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी शिवसाई मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. गेली 23 वर्ष सातत्यानं मंडळाकडून हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत आज तागायत 300 विद्यार्थ्यांना मदत केली आहे. भविष्यातही सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगितलं.
शिवसाई मंडळाचा आदर्श इतर तरुण मंडळांनी घ्यावा असं आवाहन देवी पार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक RB देवणे यांनी केलं. यावेळी विद्यार्थी दत्तक योजनेतून शैक्षणिक मदत केलेल्या वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीनं गतवर्षीच्या 10वीच्या परीक्षेत 93% गुण मिळवल्याबद्दल मंडळाच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला RS पाटील, राजाराम अस्वले, युवराज शेलार, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलचे रजिस्ट्रार अजित पाटील, सरोज आयन इंडस्ट्रीचे HR हेड अमित पार्टे, शिवसाई मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष साईनाथ पाटील, रोहित पाटील, योगेश माने, करण पाटील, KV इरुडकर, PD पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, मंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात फिरणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना या मागणीचं निवेदन सादर केलंय. यावेळी उपाधीक्षक पाटील यांनी टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करू अशी ग्वाही दिली आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अलीकडे टवाळखोर तरुणांची संख्या वाढली आहे. शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी टवाळखोर मुलांचे घोळके शाळा महाविद्यालयाच्या गेटबाहेर उभारलेली असतात. टवाळखोर तरुणांकडून अनेकदा मुलींच्या छेडछाडीचे प्रकार देखील घडतात. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री देखील होतीये. पोलीस प्रशासनानं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथक आणि गस्त पथक नेमून टवाळखोरी करणाऱ्या तसेच मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शिष्टमंडळानं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची भेट घेतली. यावेळी मागणीचं निवेदन देखील प्रिया पाटील यांना देण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांवर यापुढच्या काळात कारवाई करू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने, पवन तोरसकर, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शैलेश नलावडे, अक्षय घाटगे, लतीफ शेख, शुभम पाटील, संद्राट शिंदे, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, तृप्ती विभूते, प्रज्ञा लोणारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मुरगुड नगरपालिकेनं घरफाळा आणि पाणीपट्टीच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत नागरिकांनी ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. मुरगुड नगरपालिकेनं घरफाळा आणि पाणीपट्टीच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. अनेकांना थकीत फाळा दाखवत जादा आकारणी करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात. या वाढीव करामुळे हातावर पोट असणाऱ्या आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसतोय. त्यामुळे ही दरवाढ मागं घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना देण्यात आलं. या शिष्टमंडळात समीर गोरुळे, अमर सनगर, सर्जेराव भाट, शशिकांत चौगले, संतोष दबडे, सिकंदर जमादार, विजय बारड, पांडुरंग खंडागळे, पांडुरंग ढेरे, दिलीप शेणवी आदींचा समावेश होता. गगनबावडा कळे मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर सांगशी ते कळे या 35 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून माती आणि दगडाच्या साहाय्यानं बुजवले होते. मात्र पावसामुळे हे रस्ते पुन्हा उखडून निघालेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहत असल्यानं वाहनधारकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अपघाताचा धोका वाढलाय. खड्ड्यामुळं वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गणेश चतुर्थीसाठी कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात या मार्गावरून जात असतात. सर्व चाकरमान्यांना अशा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय. कळेगावच्या कुंभारवाड्यातून गगनबावडा, पन्हाळा, करवीर यासह अन्य भागातून नागरिक गणेशमूर्ती नेण्यासाठी येत असतात. तळकोकणातील गणेशमूर्ती याच मार्गावरून नेल्या जातात. मात्र खड्ड्यांमुळं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आज कळे ते गगनबावडा रस्त्याची दुरवस्था बघितली तर पूर्णपणे खड्डमय झालेला आहे रस्ता आणि वाहन टू व्हीलरवाल्यांना जाण्याची पूर्णपणे जीव मुठीत घेऊन जावं लागते. त्यामुळं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांचं पूर्णपणे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं
आज लोकांना नाहक त्रास सोसावा लागतोय. तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदारांनी सुद्धा इकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ही रस्त्याची दुरवस्था पाहून खरोखरच लोकांना जीव म्हणजे मुठीत घेऊन जावं लागतं आहे. तसेच लोकांना पेशंट किंवा एखादे पेशंट असले तरी तर ते देखील आपल्या दवाखान्यात जाईस तोपर्यंत त्याला जाते का नाही हे सुद्धा आता या रोडमुळे त्याची परिस्थिती निर्माण होत आली आहे. तर या रस्त्याकडे आता कालच एका आपल्या कार्यकर्त्याने खड्ड्यामध्ये अंघोळ केलेली आहे, तरी ते शासनाने इकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता जरा दुरुस्ती करून घ्यावा एवढी आहे आमच्या सर्व रस्ता म्हणजे लोकांकडून विनंती आहे. शासनाला पण विनंती आहे आणि आपल्या जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा रोड चांगला म्हणजे रस्ता करावा ही आमची सर्व नागरिकांची विनंती आहे. गगनबावडा कळे हा रस्ता व्हावा यासाठी विविध स्तरावरून आंदोलन करूनही महामार्ग प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. या रस्त्यावरील अपघात थांबवण्यासाठी खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. गेल्या 10 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं, खतं आणून शेतीची मशागत केली. मात्र पिकं पाण्याखाली गेल्यानं कर्जफेडीची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं त्यांना मदत द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा कागल तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं. मोर्चात अजित मोडेकर, विद्याताई गिरी, प्रभाकर थोरात, अशोक पाटील, संदीप कांबळे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते. कळंब्यातील कात्यानी कॉम्प्लेक्स मंडळाचा गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं आषाढी वारीचं प्रतिरूप साकारण्यात आलं होतं. कळंबा इथल्या कात्यायनी कॉम्प्लेक्स मंडळाच्या गणेश आगमन सोहळ्याचं उद्घाटन काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर कळंबा साई मंदिरापासून ते कात्यायनी कॉम्प्लेक्सपर्यंत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत चंद्रे येथील संत ज्ञानेश्वर दिंडी सोहळ्यामधील 60 वारकरी आणि कात्यायनी कॉम्प्लेक्स महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते. सर्वजण टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. यावेळी मानाच्या घोड्यांचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं गणेश आगमन सोहळा घेऊन या मंडळानं उपनगरात नवीन पायंडा पाडलाय. याचं कळंबा उपनगरातून कौतुक होतंय. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मनोळे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत गावकर, उपाध्यक्ष आदित्य शेळके यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. यूट्यूबवर माफी मागा, समय रैनासह चौघांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं. पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द. केंद्रीय माहिती आयोगानं पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचा दिला होता आदेश. भारतानं दाखवलं मोठं मन, पाकिस्तानला पुराबाबत केलं सतर्क. बुलंदशहरमध्ये भीषण अपघात, भाविकांच्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक, 8 ठार, 40 जखमी. लाडकी बहीण योजनेत कोणत्या निकषानं अर्ज रद्द केले ते सांगा, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 400 जणांवर गुन्हे दाखल केलेत. रविवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी दंगली प्रकरणी तौसिफ शेख, निहाल शेख, सद्दाम महात, अशफाक नायकवडी, इक्बाल सरकवास या 5 जणांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला राजेबाग स्वार दर्गा आणि सिद्धार्थनगर परिसरातील 2 गटात डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यावरून राडा झाला होता. यावेळी जमावानं केलेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते, तर वाहनांची आणि दुचाकींची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. काही वाहनं पेटवून देण्यात आली होती. शनिवारी दुपारी दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत या वादावर पडदा टाकलाय. मात्र या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या सुमारे 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा तौसिफ शेख, निहाल शेख, सद्दाम महात, अशफाक नायकवडी, इक्बाल सरकवास या 5 जणांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दंगलीतील दंगलखोरांचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील जुना बुधवारपेठ परिसरात असणाऱ्या पेरूच्या बागेत ड्रेनेजच्या चेंबरमध्ये श्वानाचं पिल्लू अडकलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर प्रयत्न करून श्वानाच्या पिल्लाला जीवनदान दिलंय. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील तोरसकर चौक परिसरात पेरूच्या बागेजवळ असणाऱ्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास श्वानाचं पिल्लू अडकलं होतं. श्वानाचं पिल्लू चेंबरमध्ये 20 फूट खोल अडकल्यानं जीवाच्या आकांतानं ओरडत होतं. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुशांत पोवार, तानाजी वडर, सुनील यादव, प्रमोद मोरे, रोहन लकडे यांनी जवळपास तासभर परिश्रम घेऊन सेफ्टी बेल्ट, लॅडर आणि दोरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत श्वानाच्या पिलाला जीवदान दिलं. कोल्हापुरातील आयटी पार्क परिसरातील सुमारे 6 एकर जागा मराठा समाजानं मराठा स्वराज्य भवनासाठी मागितली होती. मात्र मराठा समाजाची मागणी डावलत राज्य सरकारनं ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. आज मराठा महासंघाच्या पुढाकारातून मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत उद्या 26 ऑगस्टला त्या जागेवर ही जागा मराठा समाजाची आहे असा फलक उभारत जागा मराठा समाजाला मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमदार अशोकराव माने यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेऊ नये असा इशारा सुद्धा मराठा समाजानं दिलाय. कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेली विश्वपंढरी समोरील सुमारे 6 एकर सरकारी जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र मराठा समाजाला डावलून 100 कोटींची ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. या निर्णयामुळे मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मुळीक यांनी आमदार अशोकराव माने यांनी मराठा समाजाचा नाद करू नये असा इशारा दिला. 100 कोटी रुपये किमतीची सुमारे 6 एकर जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती. त्यामुळं आमदार माने यांना या जागेच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवू नये अशी विनंती करण्यात आली होती. मात्र ही जागा मिळवून त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतलाय. मराठा समाजाच्या अस्मिता या जागेशी जोडल्यात. त्यामुळे या ठिकाणी काय कराल तर याद राखा असा इशारा मुळीक यांनी दिलाय. या जागेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर ही जागा मराठा समाजासाठीच मिळणार या भावनेतून कोट्यावधींचा निधी गोळा झालाय. असं असताना ही जागा आता कुणाला तरी देणार असाल तर मराठा समाज हे खपवून घेणार नाही. या जागेवर जाऊन ही जागा मराठा समाजाची असल्याचा फलक लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मागणी केलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजासाठीच मिळवायची अशी प्रतिज्ञा या ठिकाणी जाऊन करण्याचं आंदोलन उद्या मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी 11 वाजता करण्यात येणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं. मराठा भवन हे कोल्हापुरात झालंच पाहिजे या भावनेने या ठिकाणी उपस्थित होते. आजच्या या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकभावना व्यक्त करत होती त्या रोज बघितला तर राज्य शासनाला एकतरी निर्णय बदलावा लागेल. आणि दुसरं, अशोक मान्यांना जे आमदार आहेत त्यांना या जागेत पाऊल टेकणं एवढं सोपं राहणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आत्ता बैठक झाली की सर्व जर जाऊन त्या जागेच्या ठिकाणी प्रतिज्ञा करणार आहेत की ही जागा मराठा स्वराज्य भवनलाच मिळाली पाहिजे
अशा पद्धतीचा एक कल्पना आणि एक संदेश सरकारला आणि अशोकमान्यांना देणार आहेत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत तिथं मराठा भवनच होणार आणि हे आमची हक्काची जागा आहे अशा पद्धतीचा एक निर्णय सामूहिक त्या ठिकाणी घेण्यात येत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्याच्या झालेल्या शासन निर्णयाचा निषेध करण्याचा ठराव मांडला. आमदार माने यांच्या संस्थेला ही जागा देऊन मराठा समाजाला डावलण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजाला हुसकवण्यासाठी आमदार मानेंना मुद्दाम उभं केलंय काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हीच जागा आमदार माने यांच्या संस्थेला का देण्यात आली? मराठा समाजाच्या आडवं कोण पडत असेल तर त्याला आडवं करण्याची ताकद मराठा समाजात आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आमदार माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेचं काय कार्य आहे असा सवाल उपस्थित केला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मराठा समाजासाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित करत आपल्या पक्षात येण्यासाठी अशा प्रकारे कोट्यावधींच्या जमिनी आमदारांना देण्यात येत असल्याचा आरोप देसाई यांनी केला. याविरोधात लवकरच आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाची ही जागा अन्य कुणाला घेऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. बैठकीला सुहास निंबाळकर, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, सरदार पाटील, व्ही.के. पाटील, शंकरराव शेळके, मिलिंद ढवळे पाटील, विजय काकोडकर, दादासो पाटील, डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सडोलीतील मेळाव्यात राहुल आणि राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वीज माफीचं सांगितलं, पण कर्जमाफीच्या मुद्द्याला दिली बगल. मराठा समाजानं मागितलेल्या जागेवर जाऊन ही जागा मराठा समाजाची आहे असा फलक लावत जागा मराठा समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करणार. आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या जागेबाबत मराठा समाज उद्या आंदोलन करणार. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन. गगनबावडा ते कळे मार्गाची पुन्हा चाळण, वाहनधारकांच्या त्रासात भर. आणि मराठी तरुणांनी राजकारणाच्या पलीकडचा विचार करत विविध क्षेत्रात अग्रेसर राहावं, प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांचं आवाहन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.